Practice set 5.2, question number 11. First, I will read the question. If A minus 14 minus 10, B 6 minus 2 is given, find the coordinates of the point which divide line segment AB into 4 equal parts. That means we have given a line segment AB whose coordinates are given as minus 14 minus 10 and the coordinates of B are 6 minus 2. आणि हा जो लाइन सेगमेंट आहे हा लाइन सेगमेंट 4 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचा आणि डिवाइड केल्यानंतर जे पार्ट असतील 4 इक्वल पार्ट्स त्या प्रत्येक पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. अगोदर आपण हा 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेऊ. 1 1 2 3 आणि 4 असे 4 इक्वल पार्ट झाले. 1 2 3 आणि 4. प्रत्येकाला पॉइंटला आपण नाव देऊ. सपोज याचं नाव जे असेल P देऊ, याचं नाव Q देऊ आणि याचं नाव R. आता याचे जे कोऑर्डिनेट जे आहेत या कोऑर्डिनेट्सला आपण अझ्युम करू. याचे कोऑर्डिनेट जे आहेत A चे x1 y1, याचे जे कोऑर्डिनेट जे आहेत ते x2 y2, याचे कोऑर्डिनेट येते x3 y3, R चे x4 y4 आणि याचे कोऑर्डिनेट्स काय येतील x5 y5. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आणि मग आपल्याला प्रत्येक म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, Q चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, R चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. आता कसे फाइंड करायचे ते मी सांगतो. अगोदर हे जे अझ्युम केलेलं आहे ना, सपोज आपण ते सपोज केलेलं बोर्डवर लिहितो. Suppose coordinates of A is equal to x1 y1, B चे काय येतील x2 y2, C चे कोऑर्डिनेट हा P Q R घ्यावं लागेल आपल्याला. बरं याचे मग हे घेऊ आपण काय B चे काय कोऑर्डिनेट्स ते लिहिले x5 हे आपल्याला अझ्युम करणार आहे. तुम्ही जर x2 y2 इथे लिहिले तर ते अझ्युम हे सपोज केलेले. मी इथे सपोज केले, तुम्ही वेगळे x1 किंवा x2 इथे चेंज करू शकता. p q r p is equal to काय x2 y2, q is equal to x3 y3 and r is equal to x4 y4. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता हे याचे पॉइंट्स आपण कसे फाइंड करणार त्या अगोदर मी एक्सप्लेन करतो आणि मग आपण सॉल्व करू. आता हा जो म्हणजे हा झाला 1 पार्ट, हा सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि हा फोर्थ पार्ट. मग याच्यासाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करता येईल किंवा मिड पॉइंट फॉर्म्युला देखील यूज करता येईल. आता सेक्शन फॉर्म्युलापेक्षा मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणं सोपं आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला काय बरं? येस x1 plus x2 upon 2. Very good. x1 plus x2 upon 2 is x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला काय x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. सेंट्रल फॉर्म्युला काय x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. हे तीन फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले प्रत्येक याच्या सेशनच्या वेळेस तुम्हाला सांगितलेले हे तीन फॉर्म्युले. आणि मिड पॉइंट फॉर्म्युला काय x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. मग आपण अगोदर काय करू की हा जो पार्ट जो आहे म्हणजे a q आणि qb, a q आणि qb, हा q जो पॉइंट आहे तो a आणि b च्या कुठे आहे बरं? मिड पॉइंटला आहे ना. तो मिड पॉइंटला का मिड पॉइंटला आहे? कारण ap pq qr आणि rb हे सगळे इक्वल डिस्टन्स वर आहेत. हे सगळे काय आहेत बरं? इक्वल डिस्टन्स वर आहेत. आपण इथे लिहू शकतो इथे काय ap is equal to pq is equal to qr
इज इक्वल टू RB. आर बी. आणि मग याच्यामध्ये क्यू हा काय बरं मिड पॉइंट येतो. क्यू इज मिड पॉइंट ऑफ ए बी. therefore q is midpoint of a b. मग आपल्याला या q चे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील. कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल. मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला कशाचे पॉइंट म्हणजे आपल्याला q या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करता येतील. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला q चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. q चा x कोऑर्डिनेट काय आहे x3. मग x3 इज इक्वल टू हा x1 आणि हा x2 म्हणजे x5. x1 प्लस x5 अपॉन 2 x3. याचे कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार आहे x1 प्लस x5 अपॉन 2. आता हे काय घेतले आपण x1 आणि हाच पॉइंट काय घेतला अगोदर कारण आपल्याला a चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत b चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. हा या कोऑर्डिनेट्स वरून आपल्याला q चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करता येते. मग q3 x1 x5 अपॉन 2. x1 ची व्हॅल्यू काय आहे -14 प्लस x5 किती आहे 6 अपॉन 2. -14 प्लस 6 माइनस मोठ्या नंबरचा साइन आला माइनस 14 minus 6 8 minus 8 upon 2 is equal to -4. म्हणजे हा x3 आपल्याला मिळाला. तो किती मिळाला -4. आता आपल्याला y3 फाइंड करता येईल. काय फाइंड करता येईल y3. y3 is equal to हा काय y1 प्लस y upon 2. y3 is equal to y1 काय -10 प्लस y5 काय अपॉन 2. -10 प्लस माइनस 10 -2. सेम नंबर असल्यानंतर काय होतं ऍडिशन. बरं ठीक आहे का -10 प्लस माइनस काय झालं -2 अपॉन 2. -10 -2 12. सेम नंबर असेल तर ऍडिशन 10 प्लस 2 12 आणि मोठ्या नंबरचा साइन -12 अपॉन 2 इज इक्वल टू -6. याचे कोऑर्डिनेट किती मिळाले आपल्याला -6. एक कोऑर्डिनेट मिळाला आपल्याला. हे समजले का सगळ्यांना. हा ए बी होता 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला आपण त्याला क्यू हा मिड पॉइंट आला. याचे कोऑर्डिनेट्स मिळाले -4 -6. हे इरेज करू आता. आता आपण काय करू बरं हा क्यू मिळाला आपल्याला हे माहिती आहे ए क्यू चा पी हा काय याचे कोऑर्डिनेट माहिती आहे याचे कोऑर्डिनेट माहिती आहे. तर कुठला फॉर्म्युला यूज करायचा मिड पॉइंट म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट मिळतील पी चे. बरोबर आहे ना. आता याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. आर हा काय आहे क्यू बी चा मिड पॉइंट. परत कुठला फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट मिळतील आर. येते लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे आपल्याला पी मिळेल आर मिळेल. आपण तो सॉल्व करू. आता इथं काय लिहितो मी की पी हा मिळाला अगोदर पी फाइंड करू आपण. पी हा मिड पॉइंट आहे. कोणाचा मिड पॉइंट ए क्यू चा. Q is midpoint of P. P is midpoint of A Q. आपल्याला परत midpoint फॉर्म्युला यूज करू. midpoint फॉर्म्युलावर आपल्याला काय फाइंड करायचं होता x2 is equal to x1 plus x3 upon 2. x1 किती आहे प्लस x3 किती मिळाला अपॉन 2. -14 प्लस माइनस -4 अपॉन 2. माइनस काय होतं प्लस -18 अपॉन 2 इज इक्वल टू -9. याचा x2 मिळाला आपल्याला -9. आता आपल्याला फाइंड करायचा y2. y2 is equal to y1 plus y3 upon 2. y1 किती आहे -10
प्लस y3 upon 2 minus 10 minus 6 upon 2 minus 10 minus 16 upon 2 is equal to minus 8. हा मिळाला आपल्याला minus 8. आता R हा मिड पॉइंट आहे कोणाचा QB चा. R is mid point of QB. R is mid point of QB. मग मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आपल्याला R म्हणजे x4 फाइंड करायचा आहे. x4 is equal to x3 plus x5. x3 किती मिळाला आपल्याला प्लस x5 किती आहे 6 अपॉन 2 मायनस 4 प्लस 6 अपोजिट साइन आहे. मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करायचा 6 मायनस 4 2 आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस 2 अपॉन 2 इज इक्वल टू 1. म्हणजे याचा x कोऑर्डिनेट मिळाला 1 x4 मिळाला 1. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे y4. y4 is equal to y3 plus y5. y3 किती मिळाला मायनस 6 प्लस y5 minus 6 minus 2 upon 2. Minus 6 minus 2 is equal to minus 8. Minus 8 upon 2 is equal to minus 4. आणि याचा कोऑर्डिनेट मिळाला minus 4. असा 3 ते 4 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. दिलेला लाईन सेगमेंट आणि मग त्याचे 4 पार्ट मध्ये डिवाइड करा आणि प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. काही डिफिकल्टी असेल तर विचारायचं. हा फक्त काय फिगर ड्रॉ करायची आणि मात्र अगदी व्यवस्थित लिहायचे. हा 2 पेजेस वगैरे लागतात ना त्या पेजेस भरपूर 20 22 24 पानाचा पेपर असतो आपला. सगळं व्यवस्थित लिहायचं सगळं आणि शेवटी सगळे कोऑर्डिनेट काय आहेत ते देखील लिहायचे. हे आलेले कोऑर्डिनेट्स p चे कोऑर्डिनेट्स q चे आणि r चे कोऑर्डिनेट्स शेवटी आन्सर लिहायचं. आन्सर लिहिण्यात देखील शेवटचा हाफ मार्क नंतर असतो सगळं लिहिण्यासाठी. Now we'll solve the question number 12. That is the last question from practice set 5.2. 5 चे सगळे क्वेश्चन सॉल्व करून दिलेले आहेत. 5.1 चे पण दिलेले आहेत. जो सगळ्या लेसनचे आहेत ना सगळे क्वेश्चन सॉल्व करून दिले जातात. याच्यासाठी की पहिले 1-2 क्वेश्चन समजण्यासाठी डिफिकल्ट जातात. थोडं वेळ लागतो. मग नंतर सगळे पाहिजे आपण आता हे मिड पॉइंट फॉर्म्युला अगदी इझी आहे तुम्हाला समजता असेल. जितके आपण प्रॅक्टिस करू ना जास्त क्वेश्चन सॉल्व करू तितके इझी जातात. पुढचा तो स्लोप ऑफ लाईन जो आहे पहिले 1-2 क्वेश्चन थोडे डिफिकल्ट जातील समजण्यासाठी. नंतर सगळा प्रॅक्टिस झाला ना आधीच्या याच्यामध्ये का नंतरच्या याच्यामध्ये म्हणजे आधीच्या एकदम पहिले सुरुवातीच्या याच्यामध्ये का पण ठीक आहे. तरी आज फॉर्म्युला वगैरे मी एक्सप्लेन करणार आहे. कारण होतं काय याचं की तुम्ही 11th ज्यावेळेस 11th सायन्स मध्ये लाईन नावाचा चॅप्टर तुम्हाला सेपरेट एक कंप्लीट युनिट आहे लाईन नावाचं मॅथमॅटिक्स मध्ये. त्याच्यामध्ये हेच कन्सेप्ट आहे सगळं. सुरुवातीला आपण फॉर्म्युला वगैरे तरी समजून घ्या. ठीक आहे पेपरला असेल नसेल तर आपण नंतर त्यावेळेस करू. अगोदर जितकं होतं तेवढं सगळं शिकलं तरी म्हणजे जास्त शिकलं तर काही वाया जाणार नाही. कमी शिकलं परत नंतर आलं तर पण नंतर शिकवलं नाही वगैरे तर घेऊ आपण तो. आणि जर नसेल तर कुठले एक्झाम्पल वगैरे नाही ते पाहू आपण नंतर. सो लेट्स सी द क्वेश्चन नंबर 12. The question number 12 is like as if A 2010 B 020 are given, find the coordinates of the point which divides segment AB into 5 congruent parts. म्हणजे AB हा लाईन सेगमेंट आपल्याला दिलेला आहे. हा लाईन सेगमेंट किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे 5 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड 1 2 3 4 आणि 5 इक्वल पार्ट्स मध्ये तो डिवाइड केलेला आहे. A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 20 20 20 आणि 10
आणि बी चे किती दिलेले 0, 0 20. हा झाला P Q R S. झाले याचे पार्ट. याचे कोऑर्डिनेट जे आहे ते आपण x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 x5 y5 x6 आणि y6 अशा आपण अझ्युम केलेले. आता याच्यामध्ये होईल का की आपल्याला मागच्या याच्यामध्ये आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला होता. आता याच्यामध्ये मिडलला तर कुठला नाही ना पार्ट, मिडलला कुठलाही पार्ट नाहीये. आपल्याला काय करावं लागेल बरं, कसे फाइंड करणार हे कोऑर्डिनेट्स? सेंट्रॉइड जो आहे तो ट्रायंगल साठी असतो. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय असतो की हा ट्रायंगल आहे. सेंट्रॉइड कशाला म्हणायचं की या व्हर्टिसेस मधून समोर किती साइड जी आहे त्याच्या सेंटरला जॉईन करणारा ही साइड आहे, ही साइड आहे. तर हा जो पॉइंट मिळतो दॅट इज कॉल्ड एज सेंट्रॉइड. मग त्या सेंट्रॉइड साठी x1 x2 x3 upon 3 तो फॉर्म्युला यूज केला जातो ट्रायंगल साठी. आता इथं आपल्याला काय AP PQ QR RS आणि SB हे सगळे पार्ट कसे आहेत? कॉंग्रुएंट पार्ट्स आहेत हे सगळे, बरोबर आहे ना. म्हणजे हा फर्स्ट पार्ट असेल, हा सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. मग आता याच्यामध्ये काय करता येईल बरं आपल्याला की हा जो पार्ट आहे AP आणि PB, AP हा एक पार्ट येतो आणि PB हे किती पार्ट्स येतात बरं? 4 पार्ट येतात. AP एकच पार्ट आहे AP पर्यंत आणि P पासून B पर्यंत किती पार्ट्स आहेत? 4 पार्ट आहेत. हा झाला एक पार्ट आणि इथपासून ते इथपर्यंत हे किती पार्ट झाले? सगळे 4 पार्ट झाले. हे आपल्याला दाखवता येईल. हे कशावरून सांगता येईल आपल्याला की AP is equal to QR is equal to RS is equal to SB. हे सगळे पार्ट्स इक्वल पार्ट्स आहेत. हा अकॉर्डिंग टू फिगर किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन, या क्वेश्चन नुसार आपण हे फिगर ड्रॉ करून घेतली, त्या फिगर नुसार कॅश झालेले आहे. म्हणजे हा जर एक पार्ट जर असेल तर हे सगळे पार्ट किती झालेले? 4 पार्ट झालेले. म्हणजे जर मी असं लिहिलं की AP is to QB, AP is to PB, AP is to PB हा रेशो किती असणार आहे? इज इक्वल टू 1:4. हा रेशो हा एक आणि किती आहे? 4 आहे. म्हणजे 1:4. म्हणजे आपल्याला रेशो मिळाला. हा रेशो किती आहे? म्हणजे जर समजा मला P, अगोदर आपण काय करणार आहे की P हा जो पॉइंट आहे याचे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड करू. मग सेक्शन फॉर्म्युला जर मी यूज केला, A चे कोऑर्डिनेट माहित आहे, B चे माहित आहे, P चे कोऑर्डिनेट माहित नाही, परंतु हा रेशो जो आहे ना हा M रेशो आहे. हा रेशो जो आहे हा M रेशो आहे आणि हा रेशो जो आहे तो N रेशो आहे. मग M:N रेशो किती आहे? 1:4 आणि 1:4. मग सेक्शन फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. सेक्शन फॉर्म्युलाने कशाचे कोऑर्डिनेट्स मिळतील आपल्याला? नीट परत एकदा पाहून द्या. AP PQ QR RS SB हे सगळे पार्ट कसे आहेत? कॉंग्रुएंट आहेत. कॉंग्रुएंट पार्ट आहेत. AP हा एक पार्ट आहे, परंतु PB पर्यंत किती पार्ट्स आहेत? सगळे 4 पार्ट्स आहेत, बरोबर आहेत ना. मग हा रेशो जर घेतला आपण ते 1:4 1:4 हा रेशो झाला. 1:4 रेशो झाला. म्हणजे हा रेशो जर M असेल आणि हा रेशो जर N असेल तर M:N रेशो किती आहे? 1:4 झाले ना. 1:4 रेशो. मग रेशो माहिती आपल्याला, मग त्याच्यावरून आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करून P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील. Therefore बाय सेक्शन, आता मी डायरेक्ट सेक्शन फॉर्म्युला यूज करतो. याच्या अगोदर आपल्याला सपोज लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? सपोज coordinates of AR x1 y1
B चे P चे x3 y3 x4 y4 x5 y5 x6 y6 आणि याचे काय दिले x2 y2 हे कोऑर्डिनेट्स आपण घ्यायला लागतील नेहमीप्रमाणे. आता त्याला खूप वेळ जाईल आपला म्हणजे वेळ वाचवा म्हणून मी काय करतो कारण तुम्हाला लिहिता येईल असं गृहीत धरतो सपोज ते कोऑर्डिनेट्स हा. त्याच्यानंतर हा रेशो आला AP:PB रेशो किती आला 1:4 रेशो आला. मग रेशो आल्यानंतर काय आलं सेक्शन फॉर्म्युला. आता या सेक्शन फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे P चे. P चा x कोऑर्डिनेट काय बरं x3 इज इक्वल टू m अगोदर सेक्शन फॉर्म्युला काय x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. मग mx2 म्हणजे दुसऱ्या पॉइंटचे mx2 म्हणजे हा x2 बरोबर आहे ना mx2 इथं लिहितो मी फॉर्म्युला mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आपल्याला फाइंड करायचा आहे x3 हा x3 फाइंड करायचा आहे m ची व्हॅल्यू किती आहे 1 into x2 किती आहे 0 प्लस n किती आहे 4 x1 किती आहे 20 अपॉन m प्लस n 1 प्लस 4 हा समजला सेक्शन फॉर्म्युला. त्याचं कॅल्क्युलेशन आपण करू. x3 is equal to 1 into 0 0 24 are 80 upon 1 plus 4 5 80 upon 5 is equal to 16 5 are 16 5 16 ना 16 5 are 80 म्हणजे हा x3 किती मिळाला आपल्याला 16 मिळाला का हा 16 मिळाला. नाउ विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ y3 आता y3 साठी सेक्शन फॉर्म्युला काय आहे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. therefore y3 is equal to m1 y2 20 plus n4 y1 10 upon 1 plus 4 21 are 20 plus 4 10 are 40 upon 5 20 plus 40 60 upon 5 12 हा किती मिळाला आपल्याला आता 12 इथपर्यंत समजलं. सेक्शन फॉर्म्युला मिळाला का P. आता P आणि B नीट पाहता येत आता पुढचं तुम्हाला सॉल्व करायला सांगणार तुम्ही सांगायचं कसं सॉल्व करायचं. याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत P चे B चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला. आता हे किती पार्ट्स आहेत बरं P आणि B पर्यंत 4 पार्ट्स आहेत. मागच्या एक्झाम्पल मध्ये 4 पार्ट्स आपण फाइंड केले कसे फाइंड केले ते मिड पॉइंट फॉर्म्युला. आता P आणि B मध्ये मिड पॉइंट कोणता आहे R आहे. तो कसा फाइंड करायचा x1 x2 अपॉन 2 मिळेल का तुम्हाला R हा R चे फाइंड करता येतील. R चा मिळाला P चा माहिती त्याच्यावर कशाचे फाइंड करता येतील Q चे. R आणि B माहिती त्याच्यावर कशा बाय युजिंग दिस फॉर्म्युला मिड पॉइंट येईल का 5 म्हणजे 5 जर असतील तर साधारणपणे 3 ते 4 मार्काला असा क्वेश्चन विचारला जातो. जे सेक्शन फॉर्म्युल्याने P चे कोऑर्डिनेट्स फाइंड केले. P चे मिळाल्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युल्याने R चे मिड पॉइंट फॉर्म्युल्याने Q चे मिड पॉइंट फॉर्म्युल्याने H चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. यानुसार हा 5.2 चे सगळे क्वेश्चन जे आहेत ते एक्सप्लेन केलेले. फक्त हा शेवटचा क्वेश्चन जो आता उद्या तुम्हाला सॉल्व करता येईल मागच्या क्वेश्चन प्रमाणे तो आहे. आता उद्या आपण स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला वगैरे पाहू आणि काही एक्झाम्पल्स पाहू. जर गट झालेलेच असेल सुरुवातीच्या याच्यात तर अगदी थोडे एक्झाम्पल घेऊ पण काही एक्झाम्पल मात्र घेऊ. फॉर्म्युला आहे तो समजून घ्या स्लोप ऑफ लाईन.